नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये मॅथ्स 2 शी रिलेटेड स्टँडर्ड 10 च्या मॅथ्स 2 शी रिलेटेड असणारे फर्स्ट 3 लेसन्स कंप्लीट केलेले आहेत. सो आज आपण पुन्हा एकदा मॅथ्स 1 ला पाहतोय. सो द मॅथ्स 1 मधील लेसन नंबर 3 आपण आता पाहणार आहोत. लेसन नंबर 3 मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे? तर लेसन नंबर 3 आहे अरिथमेटिकल प्रोग्रेशन. आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत असेल तर अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल अरिथमेटिक प्रोग्रेशन ही कन्सेप्ट क्लिअर पाहण्या अगोदर आपण पाहतो की या अर्थवरती अनेक लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स पाहत असताना त्यांच्याशी रिलेटेड अनेक पॅटर्न्स आपल्याला पाहायला मिळतात. जसं की आपण झाडांची पानं पाहतो, एकाच पॅटर्न मध्ये एका झाडाची पानं पाहायला मिळतात. फळांच्या बाबतीत तसंच आहे. तसेच इतर अनेक नेचरमध्ये आपल्याला गोष्टी दिसतात की ज्या नॉन लिव्हिंग थिंग्सच्या बाबतीत आहेत. तशाच लिव्हिंग थिंग्स मध्ये सुद्धा काही एकाच पॅटर्नचे आपल्याला जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्या लिव्हिंग थिंग्स पाहायला मिळतात. तर तशाच पद्धतीने आज आपल्याला मॅथ्समध्ये असलेले जे न्यूमेरिकल्स आहेत, या न्यूमेरिकल्स मध्ये एक ठराविक प्रकारचा जो सिक्वेन्स आहे, ठराविक प्रकारचा जो पॅटर्न आहे किंवा एक अरिथमेटिक प्रकारचं जे काही प्रोग्रेशन आहे, ते प्रोग्रेशन आपल्याला कशा पद्धतीने पाहायला मिळतं ते आपण पाहणार आहोत. सो आपण स्क्रीनवरती पाहताय की स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय की सुरुवातीला मी काही न्यूमेरिकल्स इथं राईट केलेले आहेत, काही सिक्वेन्स राईट केलेले आहेत. सो द फर्स्ट सिक्वेन्स आहे 1 2 4 1 2 4 7 11 15 21. सो आपण जर नीट ऑब्झर्व केलं तर या नंबर्स मध्ये आपल्याला काय दिसते पहा. पहिल्या 2 नंबर्स मध्ये आपण 1 चा डिफरन्स पाहतोय, दुसऱ्या 2 नंबर्स मध्ये 2 चा डिफरन्स, इथं 3 चा, 4 5 6, म्हणजे इथं डिफरन्स जे आहे ते एक एक नंबर्सने वाढत चाललेले आहेत. तसेच सेकंड मध्ये पहा, इथं 2 4 8 6, म्हणजे इथं 2 चा डिफरन्स, इथं 4 चा, इथं 8 चा, नंतर 16 चा, म्हणजे इथं 2 टाइम्सने प्रत्येक नंबर कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स मधील जो डिफरन्स आहे तो वाढत गेलेला आहे. इथं लास्ट नंबर जो आहे तो नंबर आपल्याला 912 दिलेला आहे. थर्ड सिक्वेन्स जर आपण पाहिली तर 5 15 35 65. सो पहिल्या 2 नंबर्स मध्ये असलेला जो डिफरन्स आहे तो 10 चा आहे, दुसऱ्या 2 नंबर्स मध्ये असलेला 20 चा आहे, त्यानंतर तिसऱ्या 2 नंबर्स मधील असणारा जो डिफरन्स आहे तो 30 चा आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं जी सिक्वेन्स आहे या सिक्वेन्स मध्ये आपल्याला 10 20 30 40 या पद्धतीने जे काही नंबर्स आहेत ते नंबर्स इन्क्रीज होत गेलेले आहेत. लास्ट मध्ये सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने जी काही सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स पाहायला मिळते. तर आपल्याला इथे आता सिक्वेन्सची डेफिनेशन आपण काय सांगू शकतो? सिक्वेन्स इज द कलेक्शन ऑफ नंबर्स अरेंज इन द डेफिनेट ऑर्डर अकॉर्डिंग टू द सम डेफिनेट रूल्स. म्हणजे सिक्वेन्स हे असे असतात की ज्याच्यामध्ये नंबर्सचं अशा पद्धतीने कलेक्शन असतं की ज्या नंबर्सला एका डेफिनेट ऑर्डरने त्याला पुट आउट केलं जातं किंवा मांडलं जातं. बघा तुम्ही बघता इथं प्रत्येक सिक्वेन्स जे आहे ते एका ठराविक पद्धतीने एका ठराविक डेफिनेट प्रकारच्या ऑर्डरने आपल्याला मांडलेले पाहायला मिळतात. तर आता नेक्स्ट काही नंबरची जी काही ग्रुप्स आपल्याला इथं दिलेले आहेत. सो द फर्स्ट आहे 1 2 3 4 5. आता या नंबर्सला जर आपण पाहिलं तर एक नंबर जे आहे ते एका ठराविक सिक्वेन्सने आपल्याला दिसत आहेत. कसे दिसत आहेत तर पहा, प्रत्येक 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स मध्ये आपल्याला फक्त डिफरन्स एकचाच पाहायला मिळतो. बघा 1 and 2 मध्ये 1, 2 and 3 मध्ये 1, 3 and 4 मध्ये 1, 4 and 5 मध्ये 1, म्हणजे इथं प्रत्येक 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स मधील जो डिफरन्स आहे तो 1 आहे. नेक्स्ट सिक्वेन्स पाहूया 5 10 15 20. आता 5 आणि 10 मध्ये 5 चा डिफरन्स, 10 आणि 15 मध्ये 5 चा डिफरन्स, 15 आणि 20 मध्ये 5 चा डिफरन्स. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1 3 5 7 9 2 अप टू द 101. सो इथं आपल्याला दिसतंय की हे सगळे ऑड नंबर्स आहेत आणि आपल्याला रूल्स माहिती आहे की ऑड नंबर्स मध्ये इच अँड एव्हरी ऑड नंबर देर आर डिफरन्स इज 2. प्रत्येक नंबर्स मध्ये 2 चा डिफरन्स राहतो, म्हणजे इथं सुद्धा सेम डिफरन्स आहे. नेक्स्ट आहे 1 4 3 1 4 7 10 13. इथं पहा प्रत्येक 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स मध्ये आपल्याला 3 चा डिफरन्स पाहायला मिळतोय. म्हणजे याच्यामधून आपल्याला काय लक्षात आलं, सिक्वेन्स मध्ये एका डेफिनेट ऑर्डरने डिफरन्स जो होता तो वाढत चाललेला होता आणि इथं मात्र आपण काय पाहतोय की प्रत्येक 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स मध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स सेम पाहायला मिळतोय. म्हणून इथं या प्रकारचे जे काही नंबर्स आहेत या नंबर्सला आपण एका ठराविक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला हे पाहायला मिळत आहेत. म्हणून इथं प्रोग्रेशनची डेफिनेशन काय दिलेलं आहे पहा. प्रोग्रेशन इज द स्पेशल टाइप ऑफ द सिक्वेन्स whose relation between two consecutive terms is same.
म्हणजे इथं दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधील असणारा जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला सेम पाहायला मिळतोय. ओके, अशा पद्धतीने इथं दोन नंबर्सचे जे काही कलेक्शन्स आहेत किंवा नंबर्सचे ग्रुप्स आहेत ते आपण इथं पाहिलेले आहेत. याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत की याच्याशीच रिलेटेड असणारा पार्ट तो म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन. पाहूया आता अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, म्हणजे या टॉपिक मधील या चॅप्टर मधील असणारा सर्वात महत्वाची कन्सेप्ट काय आहे पहा. इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स विथ द हेल्प ऑफ दॅट फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे, इन ब्रॅकेट टी एन प्लस वन. आता टी फॉर टर्म, एन फॉर नंबर ऑफ टर्म्स प्लस वन मायनस टी एन. म्हणजे इथं जो नंबर आपण वापरलेला आहे तोच नंबर इथं यूज करायला लागणार आहे. म्हणजे या फॉर्म्युलाच्या मदतीने आपण त्यांच्यातील असणारा जो कॉमन डिफरन्स आहे तो डिफरन्स जो आहे तो फाइंड आउट करणार आहोत. इज कॉन्स्टंट. इट मीन्स इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट देन द 1 मिनिट, इथं हे डबल इज झालंय ते मी इरेज करतोय. ओके, सो आता इथं पहा आपल्याला काय दिसतंय, इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट देन द सिक्वेन्स इज कॉल्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे इथं कोणत्याही जे दिलेले जे काही नंबर्स आहेत त्या दिलेल्या नंबर्स मधील टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मधील जर डिफरन्स जर कॉन्स्टंट आला, इक्वल आला, तर त्याला आपण अरिथमेटिकल प्रोग्रेशन असं म्हणत असतो. तर इथं आपल्याला एक एक्झाम्पल आपण घेतोय पहा, आणि या एक्झाम्पल मधून तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल की अरिथमेटिकल प्रोग्रेशन मध्ये डिफरन्स आणि त्याचा जो टर्म्स आहे तो कसा फाइंड आउट करायचा. नेक्स्ट टर्म्स फाइंड आउट करण्यासाठी आपण नंतरचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत, पण या एक्झाम्पल मधून आपण कॉमन डिफरन्स जो आहे तो कसा कॉमन येतोय आणि ते अरिथमेटिकल प्रोग्रेशन आहे का हे आपण याच्यावरून फाइंड आउट करू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करायचं याला, तर टर्म्सला नावं देऊन घ्यायचे. हा टर्म्स फर्स्ट येणार. सो T1 इज इक्वल टू 5, T2 is equal to 12, T3 is equal to 19 and T4 is equal to 26. असे प्रत्येक टर्म्सला आपण T1, T2, T3 असे नावं देऊन घ्यायचे. आता आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. सो D इज इक्वल टू, आता याच्यासाठी फॉर्म्युला आहे बघा, T2 मधून T1 किंवा T3 मधून T2 अशा पद्धतीने आपण मायनस करणार. T2 मायनस T1 याच फॉर्म्युला मधून ते आपण फाइंड आउट करत असतो. Tn, एन फॉर, जसं की आता इथं सेकंड नंबर टर्म आहे, सो सेकंड नंबर टर्म मध्ये प्लस ऍड करून प्लस वन ऍड करून त्याच्यातून परत तो नंबर जो आहे तो आपण मायनस करणार आहोत. म्हणजेच T2 मायनस T1. आता T2 मायनस T1 इथं फाइंड आउट करायचं म्हणलं तर 12 मायनस 5. सो 12 मायनस 5 7. सो इथं डिफरन्स किती मिळाला, 7. तसंच आपण नेक्स्ट टू टर्म्स मधला फाइंड आउट करूया. D इज इक्वल टू T3 मायनस T2. ओके, T3 19, T2 12. So 19 minus 12, 7. So D is equal to 7. Next two terms madla, T4 minus T3. So T4 26 minus 19. So 26 minus 19, 7. ओके, सो इथं पाहूयात आपण की प्रत्येक कॉन्झिक्युटिव्ह टू टर्म्स मधील असणारा जो काही सिक्वेन्स आहे किंवा डिफरन्स आहे तो डिफरन्स सेम आलेला आहे. तो आपण इथं राईट काय करणार, देअरफॉर द कॉमन difference is constant, that is D is equal to 7. म्हणजे इथं सगळ्यांचा जर डिफरन्स सेम आला, therefore the given sequence is an arithmetical progression. ओके, म्हणजे हे जे दिलेले काही एक्झाम्पल आहे किंवा सिक्वेन्स आहे ते अरिथमेटिकल प्रोग्रेशन मध्ये आहे. ओके, सो या पद्धतीने आपल्याला अरिथमेटिकल प्रोग्रेशन आयडेंटिफाय कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. आता यानंतर आपल्याला पेज नंबर 59 वरती काही रूल्स दिलेले आहेत. ते रूल्स म्हणजे लेट्स रिमेंबर म्हणून आहे, तर ते आपण इथं पाहणार आहोत. लेट्स रिमेंबर पाहूया. आता आपण अरिथमेटिकल प्रोग्रेशनची डेफिनेशन ऑलरेडी ही पाहिलेली आहे. पहा काय दिलेली आहे, इन अ सिक्वेन्स इफ डिफरन्स is constant then the sequence is called as called an arithmetical progression. ही डेफिनेशन ऑलरेडी आपण पाहिलेली आहे. सेकंड वन, in an arithmetical progression the difference between two consecutive terms is constant and it is denoted by D. म्हणजे हा जो काही कॉन्स्टंट टर्म आहे, हा कॉन्स्टंट टर्म आपण कोणत्या लेटरने डिनोट करायचा आहे, D या लेटरने आपण तिथं डिनोट करायचं. नेक्स्ट थर्ड वन, डिफरन्स D कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो. हे महत्वाचं आहे पहा की
जो डिफरन्स आहे तो डिफरन्स पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो किंवा 0 सुद्धा असू शकतो. यापैकी कोणताही नंबर तुम्हाला हा जो कॉमन डिफरन्स आहे तो असू शकतो. फोर्थ नंबर, इन अन अरिथमेटिकल प्रोग्रेशन इफ फर्स्ट टर्म इज ए, ओके, फर्स्ट टर्म that is a, t1 is equal to a and common difference is d. कॉमन डिफरन्स त्यालाच आपण काय लिहितो, कॉमन डिफरन्स इज इक्वल टू d. then the terms in the sequence are. मग याच्यावरून आपण टर्म्स कसे, आता या लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं. समजा इथं t1 आपल्याला दिलेला आहे a, ओके, t1 इज इक्वल टू a. जर t2 काढायचं असेल, नेक्स्ट टर्म काढायचं असेल तर आपण काय करणार, t1 प्लस डिफरन्स. ओके, सो t1 आपण काय घेतलेला आहे a, सो a प्लस d. सो t2 काय मिळाला आपल्याला, a प्लस d मिळाला. तसंच आपल्याला जर t3 फाइंड आउट करायचं असेल तर काय करणार आपण, तर t2 प्लस d. सो t2 आपण काय फाइंड आउट केला, a प्लस d. a प्लस d घेतला, प्लस कॉमन डिफरन्स आहे d. सो याचं जर ब्रॅकेट आपण काढलं, a प्लस d 2d हा मिळाला t3. असंच t4, म्हणजे हे प्रत्येक सिक्वेन्स जर आपल्याला फाइंड आउट करायचं असतील तर आपण तसेच करणार, t3 प्लस d. t3 आपला आहे a प्लस 2d आणि त्याच्यामध्ये प्लस काय करणार, डिफरन्स. सो a प्लस 2d प्लस 1d 3d. या पद्धतीने आपण नेक्स्ट टर्म्स जे आहेत ते फाइंड आउट करू शकतो. ओके, सो इथं आपल्याला ह्या ज्या बेसिक थिंग्स आहेत अरिथमेटिकल प्रोग्रेशनशी रिलेटेड, कोणत्या कोणत्या, तर कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट असला पाहिजे आणि त्यांचा फर्स्ट टर्म जो आहे तो a आणि जो कॉमन डिफरन्स आहे तो d या लेटरने आपण डिनोट करत असतो. सो आपण आता प्रॅक्टिस सेट 3.1 ला स्टार्ट करतोय. सो द प्रॅक्टिस सेट 3.1, क्वेश्चन नंबर 1, which of the following sequence are arithmetical progression? If they are arithmetical progression, find the common difference. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे जे दिलेले जे काही सिक्वेन्स आहेत ते सिक्वेन्स हे अरिथमेटिकल प्रोग्रेशन मध्ये आहेत का ते पहिले फाइंड आउट करायचं आहे. असतील तर त्यांचा कॉमन डिफरन्स सुद्धा आपल्याला राईट करायचा. सो द फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे, फर्स्ट क्वेश्चन पाहता इथं, फर्स्ट वन दॅट इज 2, 4, 6 and 8. सो आपण इथं काय राईट करणार, t1 इज इक्वल टू 2, t2 इज इक्वल टू 4, t3 इज इक्वल टू 6 अँड t4 इज इक्वल टू 8. ओके, सो आता आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे, d इज इक्वल टू t2 मायनस t1. ओके, सो t2 इज इक्वल टू t1, मग t2 किती दिलेला आहे, 4 मायनस 2. सो 4 मायनस 2 2. सो इथं पहिला कॉमन डिफरन्स मिळाला आपल्याला 2. मिनिमम 2 तरी आपण इथं कॉमन डिफरन्स जे आहे ते फाइंड आउट करायचे. जर त्याच्यामधून आपल्याला जर सेम सापडला तर म्हणायचं आपण हे अरिथमेटिकल प्रोग्रेशन आहे. सो नेक्स्ट वन, d इज इक्वल टू t3 मायनस t2. सो t3 काय दिलेला आहे, 6, 6 मायनस 4. सो 6 मायनस 4 2. सो d इज इक्वल टू 2. आता इथं काय आपल्याला दिसत आहे की या दिलेल्या सिक्वेन्स मध्ये त्यांच्यातील असणारा कॉमन डिफरन्स हा सेम आहे. ओके, सो कॉमन डिफरन्स जर सेम असेल तर इथं आपण राईट काय करणार, therefore here, 1 minute, here common difference is constant. Common difference is constant, that is 2. Therefore the given sequence is an arithmetical progression. ओके, म्हणजे हा जो दिलेला सिक्वेन्स आहे हा अरिथमेटिकल प्रोग्रेशन आहे. का म्हणून, तर त्यांचा कॉमन डिफरन्स जो आहे तो 2 आलेला आहे. सो दिस इज द क्वेश्चन नंबर फर्स्ट. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड. So the second number question. So already I have write here the sequence
then T1 is equal to 2, T3 is equal to 5 upon 2, then T4 is equal to 3, and T4, 1 minute, here T2 and here T3. So I can erase it. So here T2 and here T3. Then last T4 is equal to 7 upon 3. So असेच पुढे आपल्याला इनफायनाइट डिस्टन्स पर्यंत दिलेले हे जे सगळे अनलिमिटेड सिक्वेन्स आहेत. मग आता पाहूयात हे जे दिलेले सिक्वेन्स आहेत ते अरिथमेटिकल प्रोग्रेशन मध्ये आहे का. सो D इज इक्वल टू T2 मायनस T1. सो T2 5 अपॉन 2 मायनस T1 सो 2. आता ह्याला डिनॉमिनेटर आपण 1 घ्यायचा. आता यांचा डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायचा असेल तर ह्याला 2 ने मल्टिपल करावं लागेल. सो हियर 5 मायनस 2 टू जा 4 and common denominator 2. So 5 minus 4 1 upon 2. So इथं आपल्याला काय मिळाला डिफरन्स तर 1 upon 2 मिळाला. नेक्स्ट वन D is equal to T3 minus T2. So T3 काय दिलेलं आहे आपल्याला 3 मायनस T2 काय आहे 5 upon 2. ओके. सो इथं सुद्धा आपल्याला हा डिनॉमिनेटर जो आहे तो इक्वल करून घेण्यासाठी याला 2 ने मल्टिपल करायला लागेल. इथं सुद्धा 2 ने मल्टिपल करायला लागेल. सो 3 टू जा 6 minus 5 and common denominator 2. So 6 minus 5 1 upon 2. आता पाहूयात इथं जो डिनॉमिनेटर डिफरन्स आहे तो 1 upon 2 आला. इथं सुद्धा डिफरन्स 1 upon 2 आला. Therefore here common difference is constant, that is 1 upon 2. Therefore the given sequence is an arithmetical progression. Okay, this is the second number. Then third one, sequence काय दिलेला आहे पहा, -10, -6, -2 and 2 आणि सो ऑन पुढे तसेच कंटिन्यू आपल्याला नंबर्स आहेत. सो इथे आपण T1 is equal to -10, T2 is equal to -6, T3 is equal to -2 and T4 is equal to 2. सो त्याप्रमाणे आपण आता इथे डिफरन्स पाहूया. D is equal to काय दिलेलं D तर T2 minus T1 फॉर्म्युला मध्ये किमती टाकायच्या. T2 ची व्हॅल्यू आहे -6 मायनस -10 हा T1 दिलेला आहे. सो -6 हे मायनस मायनस प्लस 10. सो प्लस मायनस मायनस 10 मायनस 6 4. सो डिफरन्स इथं मिळाला 4. इथं पण पाहूया D is equal to T3 मायनस T1 T2. सो T3 किती दिलेला आहे -2 मायनस 6. सो इथं -2 as it is मायनस मायनस प्लस 6. सो प्लस मायनस मायनस 6 minus 2 4. सो D is equal to 4. ओके. इथं सुद्धा आपल्याला दिसतोय कॉमन डिफरन्स हा आलेला आहे. सो देअरफॉर हियर कॉमन difference is constant, that is 4. Therefore the given sequence is an arithmetical progression. म्हणजे हे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला अरिथमेटिकल प्रोग्रेशन मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. T1 is equal to 0.3, T2 is equal to 0.33, T3 is equal to 0.333. ओके. सो याप्रमाणे आपल्याला इथलं जे काही सिक्वेन्स आहेत ते दिलेले आहेत. सो आपण डिफरन्स काढत असताना D is equal to T2 minus T1. सो T2 0.33 minus 0.3. सो आता इथं आपण सबट्रॅक्ट करत असताना काय होणार इथं आता बघा 3 मधून इथं 0 एक आपण राईट केला तर 3 मधून 0 इथं 3 मधून 3 0. सो 0.03. सो डिफरन्स काय मिळाला इथं 0.03 मिळाला. नेक्स्ट आता नेक्स्ट 2 टर्म्स मधील डिफरन्स काढूया. T3 मायनस T2. सो T3 0.333 मायनस 0.33.
सो इथं पण सेम, आता इथं आपल्याला 0 राईट करायला लागणार. 3 मधून 0 गेला, 3 राहिला. सो 3 3 0, अगेन 3 - 3 0, सो 3.003. सो आपण इथं नीट ऑब्झर्व केलं तर पहिल्या याच्यामधला डिफरन्स आलेला आहे 0.03 आणि याच्यातला आलेला आहे 0.003. सो इथं आपण काय राईट करणार आता, देअरफॉर द डिफरन्स T2 minus T1 is not equal to T3 minus T2. म्हणजे यांच्यातला डिफरन्स सेम आलेला आहे का, नाही आलेला. Therefore the given sequence is not an arithmetical progression. म्हणजे हे जे दिलेले सिक्वेन्स आहे ते दिलेले सिक्वेन्स आहे, अरिथमेटिकल प्रोग्रेशन मध्ये नाही. नेक्स्ट 5 नंबर. 5 काय सिक्वेन्स दिले पहा, 0 - 4 - 8 - 12. सो T1 is equal to 0, T2 is equal to -4, T3 is equal to -8, T4 is equal to 12. T4 is equal to -12. Okay, these are the sequence given. So first of all we have find the difference. So T2 minus T1. So T2 -4 - 0. So directly we have write the -4. So difference is equal to -4. Then next difference, T3 minus T2. So T3 -8 minus -4. Okay. So -8 minus +4. So plus minus -8 - 4, 4 and greater sign minus. So difference is -4. So इथे आपल्याला कॉमन डिफरन्स तर सेम मिळाला. Therefore here common difference is constant. There that is minus d is equal to -4. Therefore the given sequence is an arithmetical progression. Okay, this is the fifth one. Next 6. So sequence काय आहे, -1/5, -1/5, -1/5, -1/5. आता या क्वेश्चन कडे पाहिल्यानंतरच आपल्याला लगेच लक्षात येते की इथं ही जी दिलेली सिक्वेन्स आहे ही दिलेली सिक्वेन्स अरिथमेटिकल प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. तरी पण आपण सॉल्व्ह करूया, पाहूया. सो T1 is equal to -1/5, T2 is equal to -1/5, T3 is equal to -1/5, so on. So इथं आपण डिफरन्स काढूया आता. D is equal to T2 minus T1. So T2 -1/5 -1/5. Okay. So -1/5 minus +1/5. So plus minus cancel. So इथं डायरेक्ट 0. D किती मिळाला, 0. इथं सुद्धा सेम येणार आहे, परंतु आपण एक फायनल काढावंच लागणार आहे, T3 minus T2. So -1/5 -1/5. Okay. So -1/5 minus +1/5. So इथं किती व्हॅल्यू येणार आहे, 0. So D is equal to 0. So इथं therefore here common difference is constant, that is D is equal to 0. Therefore the given sequence is an arithmetical progression. Okay, this is the sixth one. Then next question number 7. So T1 is equal to 3, T2 is equal to 3 plus under root 2, T3 is equal to 3 plus 2 under root 2, and T4 is equal to 3 plus 3 under root 2. Okay. So आता डिफरन्स काढूया. D is equal to T2 minus T1. So T2 आपल्याला किती दिलेली आहे, 3 plus under root 2 minus T1 3. So plus 3 minus 3 cancel. So final value under root 2. So difference किती मिळाला, under root 2 मिळालेला आहे. नेक्स्ट आता D is equal to T3 minus T2. So T3 किती दिलेली आहे व्हॅल्यू, 3
प्लस 2 अंडर रूट 2, याला ब्रॅकेट टाकूया, मायनस T2 3 प्लस अंडर रूट 2. ओके, इथं आपल्याला आता पाहूया, यांचं पहिल्यांदा ब्रॅकेट काढूया. ब्रॅकेट काढत असताना इथले साईन जे आहेत ते चेंज होतात. इथं साईन काय येणार आहेत, आता इथं प्लस आहे इथं येणार मायनस, आणि इथं प्लस आहे इथं येणार मायनस. तो इथं आपल्याला व्हॅल्यू ज्या आहेत, मग आता ब्रॅकेट काढल्यानंतर काय मिळणार, 3 प्लस 2 अंडर रूट 2 मायनस 3 मायनस अंडर रूट 2. ओके, आता पहा ह्याच्यामध्ये काय काय कॅन्सल होतंय, तर प्लस 3 मायनस 3 कॅन्सल होतंय. त्याच्यानंतर आता प्लस 2 मधून इथला एक 1 असतो, 2 मधून 1 गेला 1 राहिला, सो इथं आपल्याला काय मिळालं, अंडर रूट 2. 1 अंडर रूट 2 मीन्स अंडर रूट 2. इथं सुद्धा आपल्याला हा जो काही कॉमन डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट मिळालेला आहे. सो देअरफॉर हिअर 1 मिनिट, here common difference is constant, that is d is equal to under root 2. Therefore the given sequence is an arithmetical progression. So 7 number question. Next आहे question number 8. T1 is equal to 127, T2 is equal to 132 and T3 is equal to 137. Okay, so आता इथं D is equal to T2 minus T1. So T2 काय दिलेलं आपल्याला 132 minus T1 127. So 132 मधून 127 गेले, राहिले 5. So D is equal to 5. Then next T3 minus T2. So T3 137 minus 132. So same here 5. So D इथं सुद्धा 5 मिळालेला आहे. Therefore here the common difference is constant, that is D is equal to 5. Therefore the given sequence is an arithmetical progression. इथं तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट कंप्लीट झालेला आहे. सो रिमेनिंग क्वेश्चन्स वी विल सॉल्व इन नेक्स्ट व्हिडिओज. जर आपण या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मॅथ्स रिलेटेड सर्व व्हिडिओज मिळून जातील. धन्यवाद.